अनेक ठिकाणी सकल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। गांधीवाडी आपली नौपाडा या ठिकाणी देखील सगळ्यांच्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेले, कारण 225 सकल पाणी पाऊस पडला। 225 मिलीमीटर पाऊस जे पडलेला आहे आणि गेल्या 2-3 दिवसामध्ये तो पाऊस पडत होता, त्याचा उच्चार काल पाऊस ये ना बाबा काय पाहिजे तुला या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जवळपास 11 लोकेशनमध्ये पाणी साचलं, परंतु महापालिका आयुक्त स्वतः आणि त्यांचे अधिकारी फिल्डवर आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या लोकेशनला पंप लावलेले आहेत आणि जादा कॅपॅसिटीचे पंपाची आवश्यकता ते लावत आहे, जेणेकरून जे पाणी साचलं आहे ते पाणी आपल्याला ड्रेन आउट करता येईल आणि लोकांच्या घरातलं पाणी निघेल आणि लोकांना जे काही नुकसान होतं आहे ते थांबेल आणि ज्या ठिकाणी आपल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची आवश्यकता आहे त्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत की त्यांना सुरक्षित स्थळी हलवून जोपर्यंत पाऊस जोरात पडतो आहे तोपर्यंत आपण त्यांना सुरक्षित स्थळी हलवून त्या ठिकाणी त्यांना सर वॉर रूमची सध्याची काय स्थिती आहे ठाणे महानगरपालिका? वॉर रूममधून सगळे लोक काम करतात, मॉनिटर करतात, जिथे जिथे आवश्यक तिथे तत्काळ आपली टीम जाते आहे, त्यांना मदत करते आहे। त्यामुळे ठाणे महापालिकेचं वॉर रूम देखील अतिशय ॲक्टिव्ह तिथं स्वतः जाऊन पाणी करून आलेलं आहे। त्यामुळे आता एकच आहे की पाऊस ठाण्यामध्ये मुंबईमध्ये जोरदार पडतो आहे। मुंबईमध्ये देखील मिठी रिव्हर असेल, हिंदमाता असेल, आपल्या सायन असेल, या ठिकाणी अंधेरी कबनूर या ठिकाणी पाणी झालेलं आहे। मी मुंबई महापालिका आयुक्तांशी देखील बोललो आहे आणि ते देखील त्यांची यंत्रणा देखील फील्डवर आहे, सगळीकडे फिरत आहे आणि फील्डवर काम करत आहेत आणि मुंबईच्या वॉर रूममधून देखील मॉनिटरिंग होत आहे, जेणेकरून नागरिकांना कुठली गैरसोय होणार नाही त्याची पुरेपूर काळजी राज्य सरकार आणि कॉर्पोरेशन घेते आणि स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये देखील सगळे लोक आपले त्या ठिकाणी काम करत आहेत। मला वाटतं अजितदादा देखील डिझास्टरला भेट देऊन आले आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय देखील सगळ्या जिल्हाधिकारी आणि सगळ्या महापालिका आयुक्तांशी बोलून माहिती घेत आहे, जेणेकरून कुठेही जीवितहानी होऊ नये आणि लोकांच्या जीविताचं आणि मालमत्तेचं नुकसान होऊ नये सर्व काळजी आणि खबरदारी घेतली। आज तर सार्वजनिक सुट्टी डिक्लेअर केलेली आहे आणि जे वर्क फ्रॉम होम म्हणजे ज्याला आवश्यक त्यांनीच बाहेर पडावं, आवश्यक नसेल तर त्या ठिकाणी घरामधून काम करावं, अशा प्रकारचे त्यांच्या सुरक्षेसाठी आपण हा निर्णय घेतला। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।